नमस्ते. मी कुमारिक्स, मी एक दारुड आहे. परमेश्वराची कृपा, अल्कोहोलिक्स अनोनिमसचा अलौकिक कार्यक्रम आणि तुम्हा सर्व भावा बहिणींची, मित्रमैत्रिणींची जगभरातून साथ, माझ्यासाठी प्रार्थना आणि माझ्या पत्नीचं वन डे ॲट ए टाईममध्ये सहकार्य. यामुळं मित्रांनो, दारूच्या पहिल्या घातक विषारी घोटापासून मी आज लांब आहे. आज दारू पिलेली नाही, दारू पिण्याची इच्छा झालेली नाही. एक वेळ असे होते की काल पिलेली दारू आज सकाळी मला हँगओव्हर करून त्रास द्यायची आणि पश्चात्ताप, भीती, काल काय झालं, काय केलं या विचारांनी मी ग्रस्त असायचो. आज तो विषय नाही. आजची सकाळ छान आहे. आज 7 मे 2026. आज तुमच्याशी मी या भागामध्ये प्रार्थनेविषयी परत एकदा बोलण्यासाठी समोर आलेलो आहे. या आधीच्या पहिल्या भागामध्ये आपण अल्कोहोलिक्स अनोनिमस म्हणजे अनामिक मद्यपी या फेलोशिपमधली जी प्रार्थना आहे, चित्त शांतीची प्रार्थना, आत्मशांति की प्रार्थना और इन इंग्लिश सेरेनिटी प्रेयर जिसे कहते हैं, त्याबाबत आपण थोडंसं शेअरिंग करत आहोत. मित्रांनो, आधीच्या भागामध्ये चित्तशांतीच्या प्रार्थनेमध्ये येणारा पहिला शब्द देवा किंवा हे ईश्वर किंवा गॉड किंवा या खुदा, जो आपापल्या भाषेमध्ये परमेश्वर, उच्च शक्तीला उल्लेख होऊन जो शब्द आहे, तो केवळ एक शब्द नाही आहे, तर तीच एकमेव शक्ती आहे जी माझ्या मध्यशक्तीच्या पेक्षा जास्त ताकदवार आहे. मध्यशक्तीला आणि मद्यासक्तीला रोखण्यासाठी ज्यावेळेला मी मद्यशक्तीसमोर पूर्ण पराभव पत्करतो आणि माझ्या मद्यविरहित अल्कोहोल फ्री आयुष्याला सुरुवात करतो 1 दिवसाच्या अंतरानं, त्यावेळेला माझ्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी, घटना ज्या घडत असतात त्या मला जाणवायला लागतात. अनेकदा असं होतं की दारू थांबली, परंतु माझा चिडचिडेपणा, वैतागलेपणा, असंतुष्टपणा, माझा भीतीग्रस्तपणा, माझा पश्चात्ताप, दडपण, दबाव, घुसमट, राग, अहंकार, अशा अनेक गोष्टी ज्या असतात त्या जाणवायला लागतात, त्या उफाळून बाहेर यायला लागतात. आणि दारूपासून जरी मी आजचा दिवस लांब राहिलो तरी माणसं माझ्या भोवतीची ही माझ्याजवळ येत नाहीत. कारण दारू जे कारण आहे, जे लक्षण आहे, कारण नव्हे लक्षण आहे, ते लक्षण थांबलं. आता मूळ आजार थांबला पाहिजे. तो मूळ आजार थांबावा यासाठी मला 3 गोष्टी आवश्यक आहेत. 1, जे मी बदलू शकत नाही ते स्वीकारता येणं. 2, जे मी बदलू शकतो ते बदलता येणं. आणि 3, मी काय बदलू शकतो आणि मी काय बदलू शकत नाही यातला फरक मला जाणवणं, मला माहीत होणं. आणि यासाठी मित्रांनो, मैत्रिणींनो, माझ्या भावांनो, बहिणींनो, अल्कोहोलिक्स अनोनिमस फेलोशिपनं एक सुंदर अशी प्रार्थना दिलेली आहे. आणि त्या प्रार्थनेतला सुरुवातीचा शब्द जो देवा, हे ईश्वर, गॉड या खुदा, तो उच्चारत असताना जोपर्यंत माझी श्रद्धा, माझा विश्वास पूर्णपणानं त्या उच्च शक्तीवरती नाही, कारण हे सगळे शब्द उच्च शक्ती, माझ्याहून महान शक्ती, तिला उल्लेखून आहेत. मित्रांनो, अल्कोहोलिक्स अनोनिमसमधल्या बांधवांचा, भगिनींचा, मित्रमैत्रिणींचा अनुभव काय सांगतो, तर मी स्वतःच परमेश्वराच्या सिंहासनावरती बसलेला असतो आणि स्वतः परमेश्वर असल्याप्रमाणे मी प्रत्येक व्यक्तिस्थिती, परिस्थितीचं नियंत्रण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो. आणि माझ्या पद्धतीनं घडावं, मी म्हणतो तसं घडावं, मला वाटतं तसं प्रत्येक ठिकाणी घडावं, यासाठी मी धडपडत असतो. त्यासाठी माझी धावपळ होत असते. आणि तसं झालं नाही की मग मी निराश होतो, हताश होतो, वैफल्यग्रस्त होतो, भीतीग्रस्त होतो, कमीपणाच्या भावनेने त्रासला जातो, अपराधीपणाच्या जाणीवेनं त्रासला जातो. आणि मग हे आयुष्य निरर्थक आहे, हे जग निरर्थक आहे, अशी एक धारणा माझ्या मनामध्ये निर्माण होते. हा आजार आहे. दारू थांबली, परंतु आता माझ्या आजारावरती मला काम करायचं आहे.
आणि ते काम करणं सोपं जावं त्यासाठी मला टार्गेट काय आहे, ते टार्गेट जे काही लक्ष्य आहे ते प्राप्त करता यावं, त्याची जाणीव मला व्हावी, यासाठी ही एक चांगली प्रार्थना मला दिलेली आहे. 3 ओळींची छोटी प्रार्थना. मराठीमध्ये ती प्रार्थना आहे. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे. आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. हिंदीमध्ये, हे ईश्वर, हमें आत्मशांति दो कि उन चीज़ों को स्वीकार करें जिन्हें हम बदल नहीं सकते. हिम्मत दो उन चीज़ों को बदलने की जिन्हें हम बदल सकते हैं. और आत्मज्ञान दो इन दोनों में फ़र्क जानने का. इंग्लिशमध्ये आहे, गॉड ग्रँट अस द सेरेनिटी टू ॲक्सेप्ट द थिंग्स वी कॅनॉट चेंज, करेज टू चेंज द थिंग्स वी कॅन, अँड द विजडम टू नो द डिफरन्स. ही प्रार्थना खूप छान आहे खरं तर, पण ती केवळ पोपटपंचीप्रमाणे बोलून चालत नाही. श्रद्धा, विश्वास आणि अंतःकरणापासून ज्यावेळेला मी ही प्रार्थना करतो त्यावेळेला ती प्रार्थना कार्य करते. श्रद्धेशिवाय प्रार्थना शून्य आहे, कृतीशिवाय श्रद्धा शून्य आहे. आणि इथं मला कृती पहिली काय करायची आहे, मी मला माझं हे सोडून मला माझ्या बळावर मी बदलू शकत नाही, ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते सगळ्यात पहिली गोष्ट. त्यामुळं त्यासाठी विश्वास, श्रद्धा ही त्या उच्च शक्तीवरती, माझ्याहून महान शक्तीवरती असावी लागते. आणि उच्च शक्ती किंवा महान शक्ती किंवा परमेश्वर किंवा हायर पॉवर म्हणजे कोण, तर अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं की जी शक्ती तुला दारूच्या पहिल्या घोटापासून लांब ठेवते आणि तुझ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आवश्यक ती क्षमता तुला देते, ती तुझी उच्च शक्ती. आणि मग माझा त्या बाबतीत गोंधळ असतो, कारण मी दारुडा आहे, मी एकाही ठिकाणी स्थिर राहत नाही, मी आरंभशूर आहे, पण मी पूर्णत्वाला नेत नाही गोष्टी. देव, परमेश्वर, गॉड, अल्लाह, खुदा ह्या बाबतीमध्ये सुद्धा दारुडा माझ्यासारखा जो असतो तो चंचल असतो आणि त्यामुळे एकाही गोष्टीवरती माझा विश्वास नसतो. परमेश्वराच्या अस्तित्वावरती माझा विश्वास मी ठेवतो असं म्हणतो, परंतु प्रत्यक्षात मात्र तसा विश्वास नसतो. प्रत्यक्षात मात्र माझा विश्वास फक्त माझ्या इच्छेवरती, माझ्या बुद्धीवरती, माझ्या अक्कल हुशारीवरती असतो, की ज्या अक्कल हुशारीनं, ज्या माझ्या बुद्धीनं, ज्या माझ्या हुशारीनं, ज्या माझ्या अनुभवानं, ज्या माझ्या शहाणपणानं, वैयक्तिक शहाणपणा, सेल्फ विल, सेल्फ रायटसनेस मला पूर्ण बर्बाद केलं, बेचिराग केलं. माझ्यासोबत माझ्या कुटुंबियांना, माझ्या मित्रपरिवाराला, माझ्या कामधंद्यातल्या व्यक्तींना नुकसान पोचवलं, अपमानित केलं. ते जे माझं सेल्फ विल, स्वतःची इच्छा, सेल्फ रायटसनेस, स्वतःची नैतिकता, मी म्हणतो तसं, मला हवं तसं आणि माझं जे आहे तसं, हा जो माझा विचार आहे, अहंकार, आत्मकेंद्रितपणा आणि आत्मकरुणा आणि स्वार्थ यातून निर्माण झालेला आहे. हे ज्यावेळेला मी स्वीकारतो पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेपमध्ये, पावलामध्ये, त्यावेळेला तिसऱ्या पावलाच्या शेवटी आलेली प्रार्थना म्हणजे ही चित्तशांतीची प्रार्थना आहे. मी ज्यावेळेला पहिली, दुसरी आणि तिसरी पायरी अंतःकरणापासून स्वीकारतो, त्या सूचनांचा स्वीकार करतो, स्वतःच्या अंतःकरणामध्ये जे काही डोकावून पाहायला सांगितलेलं आहे ते पाहतो. आणि मी माझ्या बळावर काहीही करू शकत नाही. कोणतीही मानवी शक्ती, मानवनिर्मित शक्ती, कोणतंही तत्त्वज्ञान, विचारसरणी मला सहाय्य करू शकत नाही. केवळ आणि केवळ विश्व निर्माण करणारी शक्तीच मला यातून वाचवू शकते, हा विश्वास निर्माण होतो. त्यावेळेला ह्या प्रार्थनेचा उपयोग होतो. गेल्या भागामध्ये जसं सांगितलं की ह्या प्रार्थनेच्या ज्या 3 ओळी आहेत पुढच्या, त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या 3 ओळी माझ्या आयुष्यात पूर्ण व्हाव्यात, ते मला प्राप्त करता यावं, या 3 ओळीमध्ये सांगितलेलं. त्यासाठी स्टेप नंबर 4 ते स्टेप नंबर 10 आहेत. 4 to 10, 4थ्या पावलापासून 10व्या पावलापर्यंत मला हे प्राप्त करायचं आहे. पण ते प्राप्त करण्यासाठी प्रार्थनापूर्वक मी ज्यावेळेला प्राप्त करतो त्यावेळेला ते माझ्या आयुष्यामध्ये सतत सातत्यानं राहतं.
त्यामुळे मित्रांनो, मैत्रिणींनो, आज आपण पहिल्या ओळीचा थोडासा विचार करूया. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. आता मुळातच इथं विरोधाभास आहे. परिस्थिती बदलू शकत नाही हे मला मान्य नसतं आणि तरीही मनाची प्रसन्नता मला मागायची असते. हा परस्पर विरोध आहे. पण जर मी समर्पित असेल, तिसऱ्या पावलाच्या कृतीच्या दरम्यान, तिसऱ्या पावलांच्या सूचनांच्या अनुसार जर मी समर्पित असेल उच्च शक्तीला, तरच ह्या मनाची प्रसन्नता जी आहे तिची गरज मला निर्माण होते. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या पायरीमध्ये जसं पहिल्या पायरीच्या आधी दारूसमोरची हतबलता मला मान्य करावी लागते, स्वीकारावी लागते अनुभवातून. ती स्वीकारल्यानंतर पावलांचा कार्यक्रम सुरू होतो, तोपर्यंत नाही. मी जोपर्यंत मद्यासमोरची हतबलता मान्य, कबूल, स्वीकार करत नाही अंतःकरणापासून, तोपर्यंत पावलांच्या 12 स्टेपच्या कार्यक्रमाची सुरुवात होत नाही. आणि मग एकदा मी मद्यशक्तीसमोर, माझ्या दारुडे संपणासमोर, माझ्या दारुड्या वृत्तीसमोर मी पराभव पत्करतो आणि त्या पहिल्या घोटापासून मी लांब राहायला सुरुवात करतो. त्यावेळेला मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो, मला सांगितलं आहे की आता तुला वैयक्तिक हतबलता पाहावी लागेल, शक्तिहीनता, जी पर्सनल पॉवरलेसनेस आहे ती पाहावी लागेल आणि ती कबूल करावी लागेल. म्हणजे डोकं शाबूत ठेवून अंतःकरणापासून स्वीकार करायचा आणि मग कबूल करायची. कन्फेशन ऑफ पर्सनल पॉवरलेसनेस, वैयक्तिक हतबलतेचे कबुली जबाब का द्यायचे? कारण तो माझा आजार आहे. मी माझ्या स्वतःसमोर हतबल आहे, शक्तिहीन आहे. इतर कुठल्याही गोष्टीसमोर मी हतबल, शक्तिहीन नाही. मी माझ्या स्वतःसमोर हतबल आणि शक्तिहीन आहे. आणि माझी हतबलता, माझी शक्तिहीनता, माझी अक्षमता ही मला स्वीकारता यावी. जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्वीकारता यावी. आणि कशी स्वीकारता यावी? तर आनंदानं, प्रसन्न मनानं, चांगुलपणानं स्वीकारता यावी. आता हे सगळे माझ्या विरोधातले शब्द आहेत. कुमारेक्स नावाचा तो दारुड आहे, तो कधीही आनंदी, समाधानी, सुखी, शांत असा राहणारा नाही आहे. कारण व्यक्तिगत हतबलतेसमोर मी ज्यावेळेला उभा राहतो त्यावेळेला माझी प्रत्येक गोष्ट ही योग्यच आहे आणि माझ्या व्यतिरिक्त जे काही आहे ते चुकीचंच आहे ही माझी धारणा असते. हाच माझा विश्वास असतो आणि तोच मला घातक ठरतो आणि मला त्याच विश्वासानं दारुडा बनवलेला आहे, माझ्या विश्वासाने. म्हणून पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या पायरीमध्ये इतरांच्या मतांचा, विचारांचा, सूचनांचा स्वीकार करणं, स्वतःला जे वाटतं ते बाजूला ठेवून, म्हणजे स्वतःच्या ताठा जो आहे, स्वतःचा घमेंड जी आहे, मुजोरी जी आहे, मस्तवालपणा जो आहे, मलाच सगळ्यांच्यापेक्षा सगळ्या गोष्टीतलं जास्त, सगळ्यात जास्त कळतं, असा जो माझा विचार आहे ते पायाखाली घेता येणं, परमेश्वर असल्यासारखं वागणं, जे मी वर्षानुवर्ष केलेलं आहे की मी म्हणतो तसं, मला हवं तसं आणि माझं जसं आहे तसंच झालं पाहिजे. आणि मी काळजी करतो, मी चिंता करतो आणि मी अशा अनेक गोष्टी बोलतो, वागतो, करतो की ज्याचा वास्तवाशी, प्रत्यक्ष वस्तुस्थितीशी काही संबंध नसतो. कारण ते मी ठरवलेलं माझं वैयक्तिक नीतिमत्व असतं, माझी विचारधारणा असते. प्रत्यक्षात ते काय आहे हे मी पाहतच नाही. म्हणजे माझ्या पत्नीनं असं वागावं, मुलांनी असं वागावं, माझ्या कामातल्या लोकांनी असं वागावं, मित्रपरिवारातल्या लोकांनी असं वागावं, माझ्या घरच्या आईवडिलांनी, भावा बहिणींनी असं वागावं, माझ्या नातेवाईकांनी असं वागावं, माझ्या कामाधामातल्या लोकांनी असं वागावं, माझ्या समूहातल्या लोकांनी असं वागावं आणि जसं मला हवं तसंच त्यांनी वागलं पाहिजे. याला म्हणायचं परमेश्वराच्या खुर्चीवर बसणं. मी 8 वर्ष, जवळजवळ 8.5 वर्ष मी तसा वागलो मित्रांनो. आणि त्यामुळे मी जास्तीत जास्त माझा पाय खोलात गेला. मी रॉक बॉटम हिट करत राहिलो. आता पैशाचा रॉक बॉटम, नातेसंबंधातला रॉक बॉटम, आर्थिक संबंधातला रॉक बॉटम, लैंगिक संबंधातला रॉक बॉटम, हे बाहेरचे रॉक बॉटम आहेत.
त्याला कारणीभूत असणारा माझा नैतिक रॉक बॉटम, नैतिक अधोगती ही महत्त्वाची आहे आणि ती मला पाहायची आहे. ती मला पाहता यावी यासाठी मला पायरी क्रमांक किंवा पाऊल क्रमांक 1, 2 आणि 3 हे दिलेलं आहे. आणि ज्यावेळेला माझ्या मानसिक आरोग्यामध्ये घट झालेली आहे किंवा तो हरवलेलाच आहे, मानसिक निरोगीपणा म्हणजेच शहाणपणा किंवा विवेक किंवा सदसद विवेकबुद्धी, योग्य अयोग्य गोष्टींची पारखच माझी संपलेली असणं म्हणजे माझा मानसिक आरोग्य, मानसिक निरोगीपणा मी हरवला आहे. जन्माला आलो त्यावेळेला होता माझ्यामध्ये तो, पण तो मी हरवला आहे. आणि तो हरवलेला मानसिक निरोगीपणा परत मी माझ्या बळावरती कोणा माणसाच्या, कोणा मानवी शक्तीच्या, कुठल्याही जगिक तत्त्वज्ञान विचारसरणीच्या आधारावरती मिळवू शकत नाही. याचा मला अनुभव आल्यानंतरच कुठंतरी रिहॅब, कुठंतरी सायकॅट्रिस्ट, कुठंतरी मदत घ्यायला मी धावपळ करतो. मग सर्व प्रकारची मदत घेऊन मी थकतो आणि मग मी जर भाग्यवान असेल तर मला एमध्ये आणून बसवलं जातं आणि एमध्ये आल्यानंतर मी फक्त दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राहतो. ही प्रार्थना फक्त पटर 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 चिटर 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 करत मी पोपटपंची करून म्हणतो, वर्षानुवर्ष म्हणतो, टोकन घेतो, पण माझ्यात काहीच बदल घडत नाहीत. आणि त्यामुळं देवा, हे ईश्वर, गॉड असं ज्यावेळेला मी म्हणतो त्यावेळेला मी त्या सिंहासनावरून खाली उतरलं पाहिजे परमेश्वराच्या आणि उच्च शक्ती कोणीतरी आहे, कशी दिसते, कशी आहे, कशी असते ह्या विषयात काय मला विचार करायचं कारण नाही. तेही आपण गेल्या भागात बघितलं, पहिल्या भागामध्ये. का तर दारू कशी असते, कशी दिसते, कुठं निर्माण होते, कुठल्या ऊसापासून निर्माण होते, तो ऊस कुठल्या जमिनीत निर्माण झाला, तो कुठल्या शेतकऱ्याने पिकवला, तो कुठल्या ट्रॅक्टरमधून त्या फॅक्टरीला गेला, मी काही बघितलं नाही. मी पूर्ण विश्वास ठेवून मी ज्यावेळेला 90 मारेन त्यावेळेला मला नशा येणार हा पूर्ण विश्वास मी ठरवला होता आणि त्या विश्वासाने माझा घात केलेला आहे. माझ्याच विश्वासाने माझा घात केलेला आहे, इतर कोणी नाही. तसंच उच्च शक्तीवरती मला पूर्णपणानं त्याच पद्धतीनं विश्वास ठेवायचा आहे, कारण माझ्यासमोर दुसरा कुठलाही मार्ग नाही. मग उच्च शक्ती कोण, तर तू निवड. मला स्वातंत्र्य दिलेलं आहे की कुमार एक्स, तुझी उच्च शक्ती निवडण्याचं स्वातंत्र्य तुला दिलं गेलेलं आहे. अमुक एकच तुझी उच्च शक्ती आहे असं बंधन अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये नाही. अल्कोहोलिक्स अनॉनिमस कुठल्याही प्रकारच्या परमेश्वराच्या वेगवेगळ्या जातपंथ संप्रदाय धर्मातल्या रूपांचं मार्केटिंग करत नाही. कारण जितके दारुडे तितक्या दारुड्या प्रवृत्ती आणि जितक्या दारुड्या प्रवृत्ती तितके त्या दारुड्याचे देव. पण माझ्यासारखा दारुडा गोंधळलेला असतो, श्रद्धाहीन, विश्वास गमावलेला असा माझ्यासारखा दारुडा असतो. मी ज्यावरती माझी श्रद्धा आहे त्या परमेश्वराच्या रूपाची सगळ्या प्रकारे भक्तिभाव, उपासना, प्रार्थना सगळं जे काही माझ्या जातपंथ संप्रदाय धर्माप्रमाणे असेल ते मी करत असतो. परंतु त्याच्यावरती माझा विश्वास मात्र नसतो. मला ज्यावेळेला गरज पडते, अडचणी येतात, प्रॉब्लेम येतात, त्यावेळेला मी त्याच्याकडे जातो. समजा अडचणी सोडवल्या गेल्या तर मी त्याला विसरून जातो आणि जर माझ्या अडचणी सुटल्या नाहीत, संकटातून मी बाहेर पडलो नाही, तर त्याच ईश्वराच्या रूपाला मी नावं ठेवतो, दोष देतो आणि मग परत त्याला फाट्यावरती मारतो. अशा विचित्र विकृत आजाराने मी भरलेलं आहे. त्यामुळं जेवढी श्रद्धा दारूवरती ठेवून मी दारू पिली प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक घटनेला मला कोणतंही कारण लागत नव्हतं. तसंच कोणतेही कारण नसताना मला उच्च शक्ती, माझ्याहून महान शक्ती, त्यावरती विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही. परंतु मी तसा ठेवत नाही. म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं सांगितलं, बाबा रे तू बघ, स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 मध्ये तू बघ की ह्या गोष्टी आहेत ज्यांनी तुझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. त्या गोष्टी तुझ्या बळावरती तू बदलू शकतोस का? नाही असं उत्तर असेल तर तुला तुझ्याहून महान असणारी शक्ती मदत करू शकते. पण माझ्याहून महान असणारी शक्ती जर मला निवडायची, स्वीकारायची असेल तर पहिल्यांदा मला त्या महान शक्तीच्या सिंहासनावरून खाली उतरलं पाहिजे. परमेश्वर असल्यासारखी जी काही माझी वर्तणूक, विचारसरणी, वृत्ती असते ती मला सोडावी लागेल. तर मग ते देवा, हे ईश्वर, गॉड, या खुदा, हे सगळ्या शब्दांना अर्थ प्राप्त होतो. आणि मग माझ्या इच्छेविरोधातल्या प्रत्येक प्रकारच्या व्यक्तिस्थिती, परिस्थितींना
ज्यांना मी बदलू शकत नाही, तसंच माझ्या आतला जो आजार आहे, अहंकार, आत्मकेंद्रितपणा, स्वार्थ, आत्मकरुणा, त्यातून निर्माण झालेले अनेक प्रकारचे चरित्रदोष जे आहेत, मी, मला, माझं, ही जी माझी वृत्ती आहे, लैंगिकता, नातेसंबंध, आर्थिक संबंध, सामाजिक संबंध, ह्यामध्ये जी काही बिघाड झालेली आहेत, विकृती निर्माण झालेल्या आहेत, माझ्या विचारसरणीमध्ये जी कीड लागलेली आहे, ती मला थोडीशी झलक त्याची मला दिसते. पाऊल क्रमांक 1, 2, 3, कदम 1, 2, 3, स्टेप 1, 2, 3. और अगर जर मी त्याचा स्वीकार केला, जर मला मान्य झालं की मी माझ्या बळावरती मी काहीच करू शकत नाही आहे, तरच मी उच्च शक्तीला स्वीकारतो. आणि मग तिसऱ्या पायरीमध्ये माझ्या इच्छा, ज्यांनी माझा पूर्ण घात केलेला आहे, आयुष्य माझं आणि माझ्या सभोवतीच्या वेगवेगळ्या व्यक्तींचं, स्थितींचं, परिस्थितींचं आयुष्यही बर्बाद केलं आहे आणि बिघाडही केला, बर्बादी केलेली आहे. त्या माझ्या स्वतःच्या इच्छा, सेल्फ विल, स्वतःचं नीतिमत्व, सेल्फ रायटसनेस, हे सोडून द्यायची माझी तयारी होते, जर सत्य पाहिलं तर. नाहीतर मी नुसती टोकन घेतो, वर्ष पूर्ण करतो आणि मी किती महान आहे, भपकेबाजी करत फिरतो. माझा वैयक्तिक अनुभव आहे मित्रांनो. 8.5 वर्ष मी हे स्वीकारलंच नाही. आणि मग मला ती मनाची प्रसन्नता मिळालीच नाही. कारण का? जे जसं जितकं आहे ते तसं तितकं आत्ता या क्षणी स्वीकारण्याची माझी मानसिकताच नाही. माझी मानसिकता आहे, जे मला हवं, जे मी म्हणतो, जसं मला हवं आणि जितकं माझं आहे तेच सर्वात श्रेष्ठ आहे. बापरे. त्यामुळं मग ना नातेसंबंध सुधारतात, ना आर्थिक संबंध, ना सामाजिक संबंध. एका वर्तुळामध्ये मी बांधला जातो आणि त्याच वर्तुळात मी राहतो. हा माझा प्रॉब्लेम आहे, कारण हाच माझा आजार आहे. त्यामुळे जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती नेमकी कोणती आहे? तर सगळ्यात पहिली परिस्थिती जी बदलू शकत नाही ती माझी आहे. माझ्या स्वतःच्या आतमध्ये जे माझ्यातले स्वभावदोष आणि चरित्रदोष आहेत, माझी वृत्ती, माझे विचार, माझं वर्तन, हे जे आहे ते मी माझ्या बळावर बदलू शकत नाही. त्यामुळं मी स्वतः हतबल माझ्या स्वतःसमोर आहे ही परिस्थिती स्वीकारणं. आणि कशी? मनाच्या प्रसन्नतेनं. का मनाच्या प्रसन्नतेनं स्वीकारायची? कारण परस्पर विरोधी गोष्टी आहे. मी बदलू शकत नाही माझ्यातली परिस्थिती म्हटल्यानंतर मला पराभव जाणवतो. पराभव जाणवला की मी खुन्नशीनं पेटून उठतो. खुन्नशीनं पेटून उठलो की माझ्या बुद्धीनं, माझ्या इच्छेनं मी काहीतरी करायचा प्रयत्न करतो आणि परत पहिल्यापेक्षा जास्त मोठ्या खड्ड्यामध्ये मी पडतो. म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमस कधीच मला आर्थिक अधोगती, नातेसंबंधातली अधोगती, सामाजिक संबंधातली अधोगती, लैंगिक संबंधातली अधोगती याविषयी सांगण्यापेक्षा मला नैतिक अधोगतीविषयी सांगतं, मॉरल रॉक बॉटमविषयी सांगतं. पैसा गेला येईल, बायको गेली येईल, नातेसंबंध बिघडले सुरळीत होतील, नाही सुरळीत झाले तर नवीन नातेसंबंध जुळतील, सामाजिक संबंध बिघडले तर कालांतराने सुरळीत होतील. परंतु माझ्या आतला जो नैतिकतेचा भाग आहे, चारित्र्यपूर्णतेचा भाग आहे, म्हणजेच उपयोगी माणूस आणि उपयुक्त नागरिक असण्याचा जो भाग आहे, तो जर सुधारला नाही तर काहीच उपयोग नाही. आणि तो सुधारण्यासाठी माझ्यातलं जे वाईट आहे, माझ्यातलं जे दोष आहेत, माझ्यात जे नको आहे ते सोडण्यासाठी म्हणून मला काय करावं लागेल? पहिल्यांदा स्वीकारावं लागेल. त्यातून मुक्तता मिळण्यासाठी मला स्वीकारावं लागेल. जसं अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला सांगतं अनुभवातून ठामपणानं की ज्यावेळेला मी मद्यशक्तीसमोर माझा पराभव स्वीकारतो त्यावेळेला माझ्या विजयाची सुरुवात होते. तसंच ज्यावेळेला मी माझ्या इच्छा आणि माझ्या भावना आणि माझे विचार आणि माझ्या कल्पना, माझ्या योजना, माझी स्वप्न, माझे उद्देश, माझ्या आकांक्षा, माझ्या अपेक्षा, या सर्व 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 गोष्टी माझ्या आयुष्यासहित उच्च शक्तीच्या हाती सोपवतो, त्यावेळेला प्रियानो माझ्यामधल्या बदलासाठी मी तयार होतो. आणि तो कसा तयार होतो? मनाच्या प्रसन्नतेने. येस, माझ्यातली घाण निघून जाणार आहे आणि ती निघून जावी यासाठी मला आनंदित होता येऊ शकतं. येस, मी आनंदी होऊ शकतो. मुळातच माझा प्रॉब्लेम आहे, मी कधीही आनंदी राहत नाही, मी समाधानी राहत नाही, मी अतृप्त राहतो.
मी अस्थिर आणि अशांत राहतो, तो माझा आजार आहे. आणि वर्षानुवर्षाच्या मद्यपानाच्या काळामध्ये, मद्यपिडेच्या काळामध्ये ह्या गोष्टी माझ्या आतमध्ये वाढलेल्या आहेत. आणि त्यामुळं मनाच्या प्रसन्नतेनं स्वीकारणं म्हणजे आज मी जो जिवंत आहे आणि काल मी जो जिवंत होतो, या दोन जिवंत असण्यामध्ये खूप मोठा फरक आहे. काल म्हणजे मद्यपान करत असताना, मद्यपिडा सहन करत असताना जो माझा दारूचा कालावधी होता, त्यामध्ये आज दारू पिली, काल दारू पिली समजा मी, तर आज सकाळ माझी पश्चात्ताप, भीती, ताणतणाव अशीच निर्माण व्हायची आणि मला परत एकदा त्या दारूच्या घोटाकडे जायला लागायचं. कारण मला दारूशिवाय कुठलाही पर्याय मान्य नव्हता. माझा विश्वास केवळ दारूवरती होता. पूर्ण बर्बाद होऊन आता शक्यच नाही दारू पिणं. अशा वेळेला मला येत आणून बसवलं गेलं आणि मी थांबलो, म्हणजे मला थांबवलं गेलं. येस, एक दिवसानं दारू थांबली आहे माझी, मी थांबवलेली नाही आहे, थांबलेली आहे. त्यावेळेचा पश्चात्ताप, भीती, काय केलं काल रात्री, काय कोणाशी हाणामाऱ्या केल्या, कोणाचा मार खाल्ला, कोणाला शिवीगाळ केली, कोणाचे अपमान केले, कुठं कुठले पैसे राहिले, कुठं कुणाचे देणं राहिलं, काय व्यवहार केले, बायकोशी घरातल्यांच्याशी कसा वागलो, काही आठवत नाही. आणि मग मी भीतीग्रस्त होतो आणि काय हे परत दारू पिली, काय आयुष्य असंच म्हणून पश्चात्तापग्रस्त होतो. आज तसं आहे का? पहिल्या घोटापासून थांबलो. पाऊल क्रमांक 1, 2, 3 यामध्ये सांगितल्याप्रमाणे माझ्या स्वतःकडे मी पाहिलं आणि उच्च शक्तीवरती माझा विश्वास नाही, परमेश्वर नावाचा कुठलाही घटक या जगामध्ये अस्तित्वात नाही, अशी माझी धारणा झालेला, विश्वास गमावलेला मी, श्रद्धाहीन असा मी दारुडा. मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं सुरुवात करण्यासाठी एक सूचना केली की तो अल्कोहोलिक्स अनॉनिमसलाच उच्च शक्ती मानू शकतोस. आणि मग मित्रांनो, मनाची प्रसन्नता मला मागावी लागते, मिळते. अर्थात त्यासाठी देवा हा शब्द पहिला महत्त्वाचा आहे. आणि माझ्यात बदल करणं हे मला शक्य नाही, इतर व्यक्तिस्थितींमध्ये मी परत बदल करू शकत नाही. हां, ही गोष्ट मला लक्षात घ्यावी लागते. ज्यावेळेला मी माझ्यात बदल करू शकत नाही हे मान्य, कबूल, स्वीकार करतो, त्यावेळेला लक्षात येतं की अरे, मी जर माझ्यात बदल करू शकत नाही तर इतर व्यक्तिस्थिती परिस्थितीमध्ये मी कसा बदल करू शकेन? असमर्थ आहे, हतबल आहे, शक्तिहीन आहे माझ्या स्वतःसमोर. आणि इतरांना बदलण्यासाठी माझा जन्मच झालेला नाही आहे. माझ्या स्वतःमध्ये बदल घडणं गरजेचं आहे. म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं, मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. आध्यात्मिक प्रगती साधा, भौतिक प्रगती साधेल. ते पहिल्यांदा मी मिळवणं गरजेचं आहे. चित्तशांतीची प्रार्थना नुसतीच पोपटपंची करून उपयोग नाही. वर्षानुवर्ष मी केली आणि मी पहिल्यापेक्षा जास्त अधोगतीला पोचलो. नैतिक अधोगती माझी झाली. मध्ये आल्यानंतर, दारू थांबल्यानंतर 1 दिवसाच्या अंतरानं सुद्धा मी तसाच होतो. कारण मी माझ्या आजारावरती कामच नाही केलं. मी आजाराचं लक्षण जे दारू आहे त्यापासून फक्त बांधवांच्या कार्यक्रमाच्या आणि फेलोशिपच्या वतीनं लांब राहू शकलो. बस, दॅट्स ऑल. पण 8.5 महिन्यानंतर, थांबल्यानंतर 8.5 महिन्यानंतर दुसरा जो नैतिक रॉक बॉटम मी गाठला, नैतिक अधोगतीचा धोबीपछाड मला मिळाला, त्यावेळेला मित्रांनो माझ्या लक्षात आलं की 8.5 पावणे 9 वर्ष जे काही मी केलं माझ्या बुद्धीनं, माझ्या इच्छेनं, स्वतः परमेश्वर असल्यासारखा जे वागलो, त्यामुळं माझी अशी अवस्था झालेली आहे. आणि मग मित्रांनो, उच्च शक्तीकडं मला मागणी करण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे ह्या पहिल्या ओळीला खूप महत्त्व आहे. जी परिस्थिती मी बदलू शकत नाही, ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही, जी स्थिती मी बदलू शकत नाही, ज्या व्यक्तींना मी बदलू शकत नाही, जो मी स्वतः आहे तो स्वतःच्या बळावर स्वतःला बदलू शकत नाही, अशा सगळ्या व्यक्तिस्थिती परिस्थितींचा जसं जितकं आहेत तसं तितकं त्यांचा स्वीकार करता येणं आणि तो मनाच्या प्रसन्नतेनं करता येणं हे गरजेचं आहे. आणि ती मनाची प्रसन्नता मला कशी मिळवायची आहे, कशी मिळते? केव्हा मी ते बदलू शकत नाही ते स्वीकारू केव्हा शकतो? मी बदल करू शकत नाही हे मी केव्हा स्वीकारू शकतो? ज्यावेळेला माझ्या लक्षात येतं की अरे, आधीचं आयुष्य आणि आत्ताचं आयुष्य जमीन आसमानाचा फरक आहे. पैशाचे प्रॉब्लेम असतील, नातेसंबंध अजून सुधारलेले नसतील, आर्थिक संबंधात काही प्रॉब्लेम असतील, लैंगिक संबंधात समस्या असतील किंवा सामाजिक संबंध सुधारलेले नसतील, परंतु आज माझ्या पोटात दारू नाही आणि माझ्या डोक्यामध्ये पश्चात्ताप आणि भीती नाही. आज मी जिवंत आहे, आज मी श्वास घेतो आहे. दारू पित असताना
मी कधी मरणार, कधी जगणार, किती जगणार, कसा जगणार, काय करणार, काय नाही करणार, काहीही मला कळत नव्हतं. मी बेफाम आणि बेलगाम होतो, बेफिकीर होतो. पण आज किमान माझ्या लक्षात येते की माझं शरीर जिवंत आहे. माझ्या शरीरामध्ये होणारे जे त्रास आहेत ते किमान माझ्या लक्षात येत आहेत. मला ह्या 12 पावलांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वतःला बघण्याची एक संधी मिळालेली आहे. हा सेकंड चान्स मिळालेला आहे. येस, मी मद्यपिढा विसरायची नाही आहे. आणि आज जो मद्यमुक्त आहे आणि आज जो कार्यक्रम मला दिलेला आहे त्यासाठी धन्यवाद करणंही मला विसरायचं नाही आहे. येस, आज माझ्यामध्ये चांगलं काय आहे माझ्या आयुष्यामध्ये हे ज्या वेळेला मी पाहतो त्यावेळेला ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्यासाठीची मनाची प्रसन्नता मला मिळते. किती अधोगतीला मी गेलेलो होतो, किती बर्बाद झालेलो होतो, माणूस म्हणून कसा मी शून्य झालो होतो, मी कसा माणसातून उठलो होतो हे जर माझ्या लक्षात राहिलं तर आणि तरच मनाची प्रसन्नता माझ्या मनाविरोधातल्या गोष्टी स्वीकारल्यानंतर मला मिळते. आणि ती मला माझ्या बळावर मिळत नाही, मला ती उच्च शक्तीला मागावी लागते. येस, मागावी लागते. आणि म्हणून त्याकरता अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला काय करतं, काय सांगतं, तुझ्या शब्दात प्रार्थना कर. कुणाला प्रार्थना करायची? तुला भावलेली, तुला कळलेली, तुला समजलेली अशी जी उच्च शक्ती आहे तिच्याकडं तुझ्या शब्दात प्रार्थना कर. काय करायची प्रार्थना? मला ही चित्तशांतीची प्रार्थना माझ्या आयुष्यात सिद्ध व्हावी. चित्तशांतीची प्रार्थना सगळ्यांनी करावी, सातत्यानं करावी. पावलांचा कार्यक्रम ज्यांनी घेतलेला नाही त्यांनी पण करावी. कधीतरी कुठंतरी फ्लॅश चमकेल, एक प्रकाश चमकेल. आणि मग जे कार्यक्रमावरती नाहीत किंवा ज्यांना परमेश्वराशी घेणं देणं नाही अशांना देखील चमत्कार घडल्यासारखं उच्च शक्तीचं स्वरूप कळेल. निश्चितच कळतं मित्रांनो. 20-20 वर्ष मद्यमुक्त राहूनही ज्यांनी स्वतःच्या बळावरती सगळं आयुष्य रेटलं आहे, 25-25, 30-30 वर्ष, त्या बांधवांना देखील आता त्याची गरज वाटायला लागते. आणि जोपर्यंत मला उच्च शक्तीची गरज वाटत नाही तोपर्यंत मी कोणालाही उच्च शक्ती मानत नाही. तोपर्यंत मीच आणि मलाच आणि माझंच या अहंकाराने, आत्मकेंद्रितपणाने, स्वार्थीपणाने मी राहत असतो. आणि त्याचं फळ जे आहे, प्रतिफळ, त्याचं उत्तर जे आहे ते आत्मकरुणा, बिचारेपणाची भावना, अपराधबोध, अशा सगळ्या पश्चात्ताप, भीती, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मला काय हवं आहे? अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं चित्तशांती प्राप्त करणं हे प्रत्येक दारुड्याचं पहिलं काम आहे. म्हणजे भावना आणि विचार शांत असणं. आणि त्याकरता मित्रांनो 1 ते 3 पावलं मला दिलेली आहेत, स्टेप 1, 2, 3. आणि त्यानंतर मला ही प्रार्थना दिलेली आहे. जेव्हा मी त्या गोष्टी करतो 1, 2, 3 या पावलांमध्ये सांगितलेल्या सूचनांचं मी तसा स्वीकार करून माझी बुद्धी, माझी अक्कल, हुशारी, माझं शिक्षण, माझा अनुभव, माझा प्रामाणिकपणा, माझा मोठेपणा, माझी प्रतिष्ठा, माझं हे, माझं ते सगळं चपलेपाशी ठेवून ज्यावेळेला मी माझ्यातलं सत्य स्वीकारतो त्यावेळेलाच मला उच्च शक्तीची गरज पडते. आणि उच्च शक्तीची गरज पडली तरच मला मनाची प्रसन्नता गरजेची आहे हे लक्षात येतं. कारण मी शांत राहू शकत नाही. माझ्या अंतःकरणामध्ये खूप मोठी पोकळी आहे. ती पोकळी भरून काढण्या इतका फक्त एकच प्रचंड, महाप्रचंड असा ईश्वर आहे, परमेश्वरच. माझ्या अंतःकरणातली पोकळी भरून काढण्यासाठी केवळ एकच गोष्ट आहे, ती म्हणजे परमेश्वर आहे, उच्च शक्ती आहे, हायर पॉवर आहे. हे ज्या वेळेला मी लक्षात घेतो ते कसं लक्षात येईल? माझ्या अनुभवातून माझ्या लक्षात येईल, इतरांच्या अनुभवकथनातून माझ्या लक्षात येईल. कार्यक्रमावरती असणारे जे प्रामाणिक बांधव आहेत त्यांच्या अनुभवकथनातून मला ह्याचं ॲक्च्युअल खरा अनुभव मिळतो. कार्यक्रमावरती नसणाऱ्या बांधवांच्या अनुभवकथनातून मला तात्पुरती सोडवणूक मिळते, पण माझं अंतःकरण शांत होत नाही. माझ्या अंतःकरणातली भली मोठी पोकळी जी आहे, भगदाळ जे आहे, तो जो मोठा खड्डा आहे, तो मोठा खड्डा तात्पुरत्या उपायांनी भरून निघत नाही, तो त्या उच्च शक्तीनंच भरून निघतो. कारण उच्च शक्ती, माझ्यातली पोकळी केवढी मोठी आहे, जेवढी उच्च शक्ती मोठी आहे तेवढी पोकळी माझ्या अंतःकरणातली मोठी आहे. त्यामुळे ती भरून काढण्यासाठी माझ्या अंतःकरणातले एकाकीपणा, एकटेपणा, निरर्थकपणा, ह्या सगळ्या गोष्टी भरून काढण्यासाठी तेवढी मोठी शक्ती जी कोणी असेल तर ती उच्च शक्ती आहे. हे पाऊल क्रमांक 1, 2, 3 म्हणजे स्टेप नंबर 1, 2 and 3, कदम क्रमांक 1, 2 और 3 यामध्ये माझ्या लक्षात येतं. जर माझी इच्छा असेल तर, मला चांगलं, शांत आणि सरळ आयुष्य जगायचं असेल तर. नाहीतर 30-30 वर्ष
20-20 वर्ष एमध्ये येऊन पण ह्या प्रार्थनेची केवळ पोपटपंची केल्यामुळं मी अस्वस्थ, अशांत, अस्थिर, असंतुष्टच राहतो आणि सातत्यानं मी किरकिर 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 करत राहतो. माझ्या दारुड्या स्वभावापासून, दारुड्या मनापासून, दारुड्या विचारांच्यापासून माझी सुटका होत नाही. आणि मग एक वेळ अशी येते की दारूपासून लांब असूनही आयुष्यातली छोटी छोटी संकटं, छोट्या छोट्या समस्या, छोटे छोटे कठीण प्रसंग मला बर्बाद करू शकतात. म्हणजे माझी मनःशांती ही बर्बाद करू शकतात मित्रांनो. आणि म्हणून मनाची प्रसन्नता मला गरजेची आहे. त्याकरता मला सकाळी उठल्याबरोबर मद्यपिडा आठवणं गरजेचं आहे. काय होतो मी आणि आज कसा आहे मी. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या फेलोशिपमुळं, या अलौकिक कार्यक्रमामुळं, मी कार्यक्रम घेतलेला नसला तरी तो कार्यक्रम माझ्यामध्ये काम करत असतो. नाही का, एखाद्या ठिकाणी सुंदर जेवण बनवत आहेत, अन्न शिजतंय चांगलं, मी ते जेवलो नाही तरी त्या अन्नाचा सुवास दरवळत माझ्या नाकातून आत शिरतो आणि मला छान वाटतं. भजी, पकोडे, वडे तळत असतात, तिथून जात असताना पण मला छान त्याचा वास येतो आणि मला खूप वाटतं. मला खावंसं वाटतं पण मी खात नाही. कार्यक्रम घ्यावासा वाटतो पण मी घेत नाही. कारण का, मला छान वाटत असतं नुसता वास घेऊनच. काही बांधव म्हणतात ना आपल्याकडचे जुने बांधव, मेलडी खाओ कुछ जान जाओ, एक जाहिरात होती ती टी व्हीवरची. चॉकलेट खाल्लं तर उपयोग आहे, त्याचं रॅपर चघळण्यात अर्थ नाही. मी रॅपर चघळतो आणि मी असं मानतो की मला चॉकलेटची चव कळली. डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरने दिलेलं प्रिस्क्रिप्शन जे असतं, गोळ्यांचे नावं लिहून दिलेला जो कागद असतो, तो कागद खिशात ठेवून मी बरा होत नाही. त्या कागदात दिलेल्या गोळ्या मला घ्याव्या लागतात, त्याची कृती करावी लागते, ती पोटात घ्यावी लागते किंवा कुठं लावायची असेल तर वर लावावी लागते. त्याचा उपयोग डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे करावा लागतो प्रत्यक्ष कृतीमध्ये. त्यावेळेला माझी त्यावेळची जी काही आरोग्याची समस्या असते ती निघते, संपून जाते. त्यामुळं अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे, बिग बुक दिलेलं आहे, 12 पायऱ्या 12 रूढी दिलेलं आहे. ते जर कृतीत उतरवायची माझी तयारी नसेल तर त्याचा अर्थ आहे मी फक्त चव नसलेलं, स्वाद नसलेलं, ज्याच्यामध्ये काही ताकद नाही असं रॅपर चघळतो आहे. आणि मी समजून घेतो आहे की येस, मी कार्यक्रम नाही घेतला तरी पण मी चांगला आहे. माझ्यासारख्या दारुड्याला ही चैन परवडणारी नाही. अहंकार, राग ही चैन मला परवडणारी नाही. अहंकाराची चैन पण मला परवडणारी नाही. कार्यक्रम न घेतासुद्धा मी खूप छान उपयोगी माणूस आणि उपयुक्त नागरिक झालो. ही चैन मला कुमारेक्सला परवडणारी नाही. कारण कुमारेक्सला उपयोगी माणूस आणि उपयुक्त नागरिक म्हणून होण्यासाठीची तळमळ आहे. आणि ती तळमळ ज्यावेळेला निर्माण होते, केव्हा निर्माण होते, ज्यावेळेला कुमारेक्स स्वतःच्या आतली घाण बघतो. मग ती झलक मला फक्त दाखवलेली आहे 1, 2, 3 पायऱ्यांमध्ये. आणि ती झलक पाहिल्यानंतरच उच्च शक्तीवरती विश्वास येतो. आणि मग मला मनाचं प्रसन्नता, मन माझं प्रसन्न राहावं, मला आनंदी राहता यावं, मला माझ्यावरती प्रेम करता यावं, याची गरज निर्माण होते. आणि ती गरज निर्माण झालेली असेल तर ह्या पहिल्या ओळीच्या प्रार्थनेला अर्थ आहे. ती गरज नसेल तर मी परमेश्वराला फाट्यावर मारणारा दारुडा आहे. मी खाओ खुजाओ बत्ती बुझाओवाला दारुडा आहे. रात गई बात गईवाला दारुडा आहे. आत्ता समोरची समस्या सुटली की बास, संपला विषय, असा तात्पुरतं बघणारा मी दारुडा आहे. आणि असं तात्पुरतं बघूनच, तात्पुरते उपाय करूनच मी दारुडा झालेलो आहे. आणि दारू न पिता देखील मी दारुड्यासारखाच वागलेलो आहे. कुमारेक्सचा वैयक्तिक अनुभव आहे. त्यामुळं चित्तशांतीची प्रार्थना जी आहे ती मला अंतःकरणापासून करता यावी यासाठी पाऊल क्रमांक 1, 2 आणि 3 आहे. म्हणजे स्टेप नंबर 1, 2 and 3 आहेत. ते जर मी केलंच नाही तर जी काय करतो ती पोपटपंची आहे. रॅपर चघळतो, प्रिस्क्रिप्शन खिशात ठेवतो आणि मी बरं झालो आहे अशी स्वतःची खोटी समजूत करून घेतो. हा गैरसमजाचा आजार आहे, इल्युजनचा आजार आहे, डिल्युजनचा आजार आहे, हा डिनायलचा आजार आहे, नकाराचा आजार, संभ्रमाचा आजार, आभासांचा आजार आहे. त्यामुळं मला काय समजायचं यापेक्षा अनुभवी बांधवांनी जे लिहून ठेवलेलं आहे, हजारो कार्यक्रमाची कृती करणाऱ्या, कार्यक्रमाचा अनुभव असणाऱ्या बांधवांनी जे सांगून ठेवलेलं आहे त्याप्रमाणे मी केलं तर या 3ऱ्या पायरीच्या प्रार्थनेला अर्थ आहे. आणि मग तो अर्थ निर्माण व्हावा यासाठी मला स्वतःकडे पाहावं लागतं. मी पूर्वी कसा होतो, माझ्यासोबत काय काय घडलं आणि आज पहिल्या घोटापासून लांब राहून एच्या साह्यानं मी कसा आहे
अल्कोहोलिक्स अनोनिमस या 3 गोष्टी मला पाहायला सांगतो, रोजच्या रोज पाहायच्यात. पूर्वी मी कसा होतो, माझ्यासोबत काय घडले आणि आता मी कसा आहे, बस दॅट्स ऑल. त्यानंतर प्रार्थनेची ही पहिली ओळ जी आहे ती आयुष्यात काम करायला लागते. वर्षानुवर्ष प्रार्थना करून ती प्रार्थना कामच करत नाही हो, अशा अनेकांची तक्रार असते. माझी पण ती होती 8.5 वर्ष. पण ज्या वेळेला मी ह्या गोष्टी लक्षात घेतल्या त्यावेळेला मित्रांनो, मैत्रिणींनो, माझ्या भावांनो आणि बहिणींनो, ज्या वेळेला पायरी क्रमांक 1, 2, 3 जसं आहे तसं स्वीकारलं. धू म्हटलं की धुवायचं लोंबतंय, काय विचारायचं नाही, अशा पद्धतीनं ज्या वेळेला मी स्वीकारलं, जेवढा दृढ विश्वास, खंबीर विश्वास दारूवरती होता, माझ्या अहंकारावरती होता, माझ्या बुद्धीवरती होता, माझ्या अक्कल हुशारीवरती होता, तो सगळा सोडून ज्या वेळेला मी पूर्णपणानं तोच विश्वास, फक्त जागा बदलली, मध्यशक्तीवरून उच्च शक्तीवरती आलो पहिल्या 1, 2, 3 या पायऱ्यांच्यामध्ये, त्यावेळेला ह्या प्रार्थनेची ताकद कळली. प्रार्थना प्रचंड ताकदीची आहे, प्रचंड शक्तिशाली प्रार्थना आहे. फक्त ती प्रार्थना मी का करायची, का करतोय, का मी हे शब्द बोलतोय, हे जर माझ्या लक्षात नाही आलं तर प्रार्थना कार्य करत नाही. त्यामुळंच अनेक ठिकाणी अनेकांना प्रॉब्लेम होतो. खूप प्रार्थना केली हो, मी खूप प्रार्थना केली हो असं म्हणतात, कारण मी पण म्हणत होतो. 24 तास मी प्रार्थना करायचो. पहिले 3 महिने थांबल्यानंतर 2 जुलै 2021ला ज्या वेळेला मी थांबलो, त्यानंतर पहिले 3 महिने मी घराची दारं खिडक्या सगळं बंद ठेवून अंधारात जगलेलो आहे मित्रांनो. आरशात मी माझा चेहरा पाहिलेला नव्हता, एवढा भीतीग्रस्त झालो होतो, एवढा दबला गेलो होतो, एवढा घुसमटलो होतो. आणि त्यावेळेला मी 24 तास ही प्रार्थना करत होतो, मीटिंग करत होतो. पहाटे 5:30 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत मी मीटिंगवरती असायचो. आणि तरीही त्यानंतर 8.5 महिन्यातच मी दुसरा रॉक बॉटम गाठला. घरचे दारचे नातेवाईक मित्रमंडळी कामधाम सगळं बरबाद झालं, सगळ्यांनी वाळीत टाकलं मला. त्याचं कारण काय आहे तर मी ह्या पावलांच्या कार्यक्रमाकडे लक्ष दिलं नाही. आणि हे माझ्या बाबतीत जर घडू शकतं तर सगळ्यांच्या बाबतीत घडू शकतं, कुणाच्याही बाबतीत. शक्यता, पॉसिबिलिटी 100% आहे, घडेलच असं नाही, पॉसिबिलिटी 100% आहे. म्हणून ही तळमळ आहे मित्रांनो. त्यामुळे पहिल्या ओळीतली, प्रार्थनेच्या पहिल्या ओळीतली मनाची प्रसन्नता मला गरजेची वाटते का, की तडफड किरकिर तक्रार करतच मला जगण्यात आनंद आहे, हे मी ठरवायचं आहे. आणि म्हणून माझी स्वतःची परिस्थिती आणि माझ्या भोवतीच्या व्यक्तिस्थिती परिस्थिती यांचा जसा आहे तसा स्वीकार करण्यासाठी मला मागावं लागतं. आणि ते सातत्याने ज्या वेळेला मी मागतो, राग आला, चिडचिड झाली, वैताग झाला, मनासारखं झालं नाही, मनाविरुद्ध झालं, भीती वाटली, चिंता वाटली, काळजी वाटली, सगळ्या बाबतीत, चांगल्या आणि वाईट प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये ही प्रार्थना मला करणं गरजेचं आहे. पण समजून घेऊन करायची. हे काय मोठं तत्त्वज्ञान नाही आहे. मला करायचं काय आहे, सरेंडर करायचं आहे. माझ्यावरती माझा विश्वास आहे, माझ्यावरती मी सगळं करू शकतो, मला सगळं कळतं आणि माझं सगळं ओके आहे, ह्या गोष्टीवरूनचा विश्वास मला त्याच्यावरती द्यायचा आहे, परमेश्वरावरती. मी माय माईनपेक्षा दी दाय दाईन असं झालं पाहिजे. मी मला माझ्यापेक्षा तू तुला आणि तुझं जे काय आहे ते परमेश्वरा मी स्वीकारायला तयार आहे. पण ह्यासाठी मला पाहावं लागेल मी कोण आणि कसा आहे. यस. आणि त्याची झलक मला मिळते पहिल्या 1, 2, 3 पायऱ्यांमध्ये. आणि ज्या वेळेला मी अंतःकरणापासून प्रार्थना करतो त्यावेळेला मित्रांनो, खरोखरच सांगतो, माझा अनुभव आहे, ती मनाची प्रसन्नता सर्व परिस्थितीत, सर्व स्थितीत, सर्व ठिकाणी, सर्व व्यक्तींसोबत, सर्व प्रसंगात, सर्व घटनेत, सर्वत्र मिळते. त्या क्षणी जे आहे ते जसं आहे तसं स्वीकारण्याची कपॅसिटी येतेच. ती आल्यानंतरच मग पुढची ओळ आहे, काय स्वीकारायचं. जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लाभू दे. म्हणजे मी काय बदलू शकतो हे पण मला कळलं पाहिजे. ते मला पहिल्या 3 पायऱ्यात सांगितलेलं आहे. त्याविषयी आपण 3ऱ्या भागामध्ये बघूया. मित्रांनो, हे काही तत्त्वज्ञान नाही आहे, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आणि अनेक बांधवांच्या विनंतीवरून या चित्तशांतीच्या प्रार्थनेवरती मी माझा अनुभव सांगतो आहे. मी अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या माध्यमातून माझा अनुभव सांगतो आहे. मित्रांनो, धन्यवाद. थांबतो.